Welcome dear learner. Today's topic is add the prefix to make opposite word. त्याला अँटोनिम्स म्हणतो आपण. म्हणजे जे शब्दार्थ असतात त्याचे विरुद्धार्थी शब्द. प्रिफिक्स आणि सफिक्स. प्रिफिक्स म्हणजे त्या शब्दाच्या अगोदर आणि सफिक्स म्हणजे त्या शब्दाच्या नंतर. त्या ठिकाणी पूर्ण प्रिफिक्स आपण घेतलेले आहेत. कोणते शब्द आहेत? वी विल स्टडी अबाउट दॅट. कंटिन्यू, डिसकंटिन्यू. ओके, कंटिन्यू चालू ठेवणे, डिसकंटिन्यू म्हणजे बंद करणे. डेफिनेट, इनडेफिनेट, निश्चित अनिश्चित, सर्टन अनसर्टन, त्याचं पण तेच सर्टन अनसर्टन. प्लेस, मिसप्लेस, पॉसिबल, इम्पॉसिबल, बिलीव, अनबिलीव. ओके, नोन, अननोन. हे जे शब्द आहेत विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्यापासून प्रिफिक्स म्हणजे या शब्दांच्या अगोदर काही प्रत्यय लावलेले आहेत आणि कोणते शब्द बनवलेले आहेत? अपोजिट, की ज्याला इंग्रजीमध्ये अँटोनिम्स असं पण म्हणतात. नंतर रेग्युलर, इररेग्युलर, रेग्युलर, इररेग्युलर, कम्प्लीट, इनकम्प्लीट, जनरली इनकम्प्लीट म्हणतात. अनकम्प्लीट, इट डज नॉट वर्क. कम्प्लीट, इनकम्प्लीट. लाईक, डिसलाईक, रिस्पॉन्सिबल, इररिस्पॉन्सिबल, इम्पॉर्टंट, अनइम्पॉर्टंट. ओके, मॉर्टल, इमॉर्टल. मॉर्टल म्हणजे अमर, इमॉर्टल जो अमर नाही. इम्पॉर्टंट महत्वाचे आणि इम्पॉर्टंट जे महत्वाचे नाही. रिस्पॉन्सिबल जबाबदारी स्वीकारणे, इररिस्पॉन्सिबल बेजबाबदार ज्याला म्हणतात. लाईक आवडणे, डिसलाईक न आवडणे. कम्प्लीट पूर्ण करणे, इनकम्प्लीट अपूर्ण. रेग्युलर नियमित, इररेग्युलर अनियमित. असे मराठीमध्ये पण आपण याचं एक्सप्लेनेशन करू शकतो. अँड दिस विल हेल्प टू यू लॉट इन ग्रामर सेक्शन. थँक्यू.